साक्षी, असं जर का असेल ना तर तू आता स्वतःचा जीव धोक्यात घालून तिथे 1 मिनिटही थांबू नकोस. ताबडतोब निघून ये. इथे पोलिसांना जे काय सांगायचं ना ते मी सांगेन. तू निघ ताबडतोब तिथून. साक्षी. नाही काका. साक्षी, तू वेडी आहेस का? काका, तुला जे समजायचे ते तू समज, पण माझं काम पूर्ण झाल्याशिवाय मी परत घरी येणार नाही. आणि स्ट्रायकरला आपलं घर माहितीये, तो आपल्या घरी येऊन गेलाय. त्यामुळे तुम्ही सगळे सावध राहा हे सांगण्यासाठी फोन केलाय मी. काळजी घ्या स्वतःची. ठेवते फोन. ठीक आहे, तुझा हट्टच असेल ना तर मग स्वतःची काळजी घे. या पलीकडे मी तरी तुला काय सांगू साक्षी. विक्रमादित्यांचं लग्न ठरलं. काय? विक्रमचं लग्न ठरलंय? हो, आणि मुलगी राजघराण्यातली आहे. अहो, पण मी तर काहीतरी वेगळंच ऐकलं होतं. काय ऐकलं होतं तुम्ही? हेच की विक्रमचं देवयानीवर प्रेम आहे आणि तो तिच्याशीच लग्न करणार आहे. हे सगळं खोटं आहे. तुम्ही जे काही ऐकलंय ना ते सगळं विसरून जायचं आणि विक्रमचं राजघराण्यातल्या मुलीशीच लग्न ठरलंय हे तुमच्या पेपरात छापून आणायचं. आम्ही काय म्हणतोय ते कळतंय ना तुम्हाला? हो साईमा, तुम्ही म्हणाल तसंच होईल. रणवीर राजे आणि साईमानी विक्रमच्या लग्नाची घोषणा केली, ते सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन. तुझ्या आणि विक्रमच्या नाही. वाच. बोल देवयानी. हॅलो. विक्रम. काय झालं? तुझा आवाज असा काय? विक्रम, आज पेपरमध्ये बातमी छापून आली आहे. काय छापून आलं? नाही, आम्ही अजून पेपर वाचलाच नाहीये. म्हणजे तुला काहीच माहित नाही? देवयानी, तू कशाबद्दल बोलतेस? काय असेल ते स्पष्टपणे सांग आम्हाला. विक्रम, तुझ्या लग्नाची बातमी छापून आली आहे. कुठल्या तरी संस्थानिकाच्या मुलीशी तुझं लग्न ठरलंय. आणि काय? अच्छा, नाही, आम्हाला कल्पना होतीच. हा आमच्या भैया साहेबांचा आणि साईमांचाच डाव असणार. नाही, त्या मुलीविषयी साईमा आमच्याशी याच्या आधी बोलल्या होत्या, पण तेव्हाच आम्ही आमचा नकार त्यांना स्पष्टपणे कळवला होता. आम्हाला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय देवयानी, की ही बातमी पेपरमध्ये कशी छापून आली. पण तू काळजी करू नकोस. काय झालं? काय म्हणाला तू? काका, मी बोलले होते ना तुला विक्रम असं करणार नाही म्हणून. इनफॅक्ट त्याला याबद्दल काही माहितीच नाहीये. हा सगळा भैयासाहेब आणि साईमांचा प्लॅन आहे. पण काका, तू काळजी करू नको. विक्रम त्याच्या निर्णयावर अगदी ठाम आहे. सबिना, देवयानीवर आमचं प्रेम आहे आणि आम्ही तिच्याशीच लग्न करणार. हे तुला माहिती असून सुद्धा ही बातमी छापून आणलीस. तुला माहिती आहे अशी ही बातमी छापून आल्यामुळे आम्हाला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यायला लागणार आहे. उद्या त्यांच्या घरच्यांना आम्ही काय उत्तर देणार? त्यांनी जर आमच्यावर अविश्वास दाखवला तर देवयानी त्यांना काय उत्तर देणार आहे? आय एम रिअली सॉरी विक्रम. सबिना, एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या या बातमीमुळे जर त्यांच्या नजरेतून आम्ही उतरलो तर लक्षात येते ना? साईमा, आम्ही यांच्या मुलीशी लग्न करणार आहोत असं तुम्ही त्यांना खोटं का सांगितलं साईमा? विक्रम, ओरडू नका साईमा. ओरडल्याने सत्य लपणार नाहीये. आम्हाला विश्वासात घेऊन जर तुम्ही या लग्नाविषयी बोलला असतात आमच्याशी तर आज आम्हाला हे बोलण्याची वेळ आली नसती. साईमांच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. माफ करा आम्हाला, पण आम्ही तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही.